मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला पुण्यातून अटक। आरोपी पीएसआय गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती। फलटणमधील महिला डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांत बनकरनं नकार दिला होता। आरोपी प्रशांत बनकरच्या भाऊ आणि बहिणीची माहिती। फलटणमधील मयत महिला डॉक्टरवर राजकीय दबाव। दोघा पीएनी महिला डॉक्टरचं माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांशी बोलणं करून दिलं। राजकीय नेत्यांसह पीए आणि पीआय महाडिकांना बेड्या ठोकल्या पाहिजे, अंबादास दानवेंची मागणी। महिला डॉक्टरच्या आत्महत्येला राजकीय वादाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न, चौकशी करून पोलिसांनी सत्य समोर आणावं, रणजित निंबाळकर यांची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये कोणीही खासदार असो किंवा त्यांचे पीए असो, सर्व आरोपी व्हावेत, सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजेत, भाजपच्या सुरेश धस यांची मागणी। फडणवीसांचं लक्ष पूर्ण राजकारणाकडे, गृह खातं अजगरासारखं निश्चित पडलंय। फलटण डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर संजय राऊतांची टीका। हे उद्धवजी ठाकरेंचं सरकार नाहीये, हे देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे। पालघरमध्ये साधू गप्प मारले तेव्हा का गप्प होता, नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल। दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। विकासाच्या मुद्द्यावर चर्चा, शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस नाशिकमधील अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात उपस्थित। अधिवेशनामध्ये देशभरातून महानुभाव पंथांचे संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150 प्लसचे टार्गेट। मुंबई पालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी। मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये धंगेकरांकडून मोहोळ यांच्यावर आरोप, त्याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। फडणवीसांनी मोहोळ यांना बोलावून घेतलं असेल। मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवर धंगेकरांचं विधान, तर फडणवीस चाणाक्ष राजकारणी, मोहोळ यांना जाब विचारतील, धंगेकर यांचा दावा। भाजपमध्ये इनकमिंग सुरू, मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, गडकरींनी कान टोचले। गडकरींच्या कान टोचण्याचा काही फायदा होतोय का पाहावं लागेल। भाजपमध्ये स्वतःचे फक्त 20%च लोक, संजय राऊतांची टीका। तर गडकरींचं मार्गदर्शन आमचं बळ, सोनियाची गुलामी तुमचं दुर्भाग्य, बन यांचा टोला। 1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी। गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पडा, शिवतीर्थवरील बैठकीत राज ठाकरेंचं विधान। हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं। संजय गायकवाड यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर खळबळजनक आरोप। एकीकडे मंत्री राहता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देता हा राजकीय विनोद। 2 सप्टेंबरच्या GR वरून भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा निशाणा। यवतमाळमध्ये 52,000 लाडक्या बहीण लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण, 48,000 लाभार्थी महिलांना दिलासा, तर 3,700 लाडक्या बहीण लाभार्थी महिला अपात्र। नांदेडमधील तरुणाला कर्नाटकात बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल। मारहाणीमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधांमधून मारहाण झाल्याची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।